होळीच्या दिवशी घरासाठी हे खास उपाय नाही केले तर वर्षभर पश्चाताप होईल. यंदाच्या वर्षी 2 मार्च रोजी होळी दहन आहे आणि 3 मार्च रोजी धुलिवंदन आहेत. होलिका दहन करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर संपूर्ण वर्षभर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदते आणि इतरही अनेक लाभ मिळू शकतात. तर पाहूया हे खास उपाय कोणते. सर्व अडचणींवर हा करा एक उपाय. संध्याकाळी एक नारळ घेऊन संपूर्ण सोलावेत. त्याला शेंडीसुद्धा ठेवायची नाही. नारळाला 3 डोळे असतात. त्यातील एक डोळा फोडून किंवा छिद्र करून त्यातील सर्व पाणी बाहेर काढावे आणि त्यामध्ये पूर्ण तूप भरावेत. तूप नारळामध्ये गच्च भरल्यानंतर एका कोऱ्या कागदावर आपल्या ज्या काही अडचणी असतील ज्या सविस्तर लिहून त्या नारळावर ती चिठ्ठी धरावी आणि लाल किंवा काळ्या धाग्याने नारळाला संपूर्ण गुंडाळावे. नारळ कुठेही दिसला नाही पाहिजेत. अशा प्रकारे संपूर्ण दोऱ्याचे नारळाला वेष्टन करून ते नारळ होळीत विसर्जन करावेत. नारळ विसर्जन करत असताना मनोमन अग्निदेवाला प्रार्थना करावीत. तर दुसरा उपाय आहे. या उपायाने धनहानी थांबते. तर एका विड्याच्या पानावर तूप, भिजवलेल्या 2 लवंगा आणि एक बत्ताशा ठेवावा. त्यानंतर ही सर्व सामग्री होळीमध्ये दहन करावी. यामुळे घरात कायम सुख समृद्धी राहील. होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारास बाहेर लावून त्याची पूजा करावी. त्यानंतर लक्ष्मीनारायण यांना सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. ह्या उपायामुळे धनहानी थांबते. तर तिसरा उपाय आहे. ह्या उपाय केल्याने व्यापार व नोकरीला फायदा होईल. तर जर तुमचे पैसे कुणाकडे फसले असतील तर 11 गोमती चक्र हातात घेऊन पेटत्या होळीला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. नंतर एका पांढऱ्या कागदावर रक्तचंदनाने ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकलेले आहेत त्याचे नाव लिहा आणि त्या कागदात 11 गोमती चक्र ठेवून पुडी बांधा आणि कुठेही खड्डा खणून गाडून टाका. तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. जर व्यापार किंवा नोकरीमध्ये वृद्धी होत नसेल तर 21 गोमती चक्र होळीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करावी. यामुळे नक्की फायदा होतो. तर तिसरा उपाय आहे. पत्रिकेत राहूची दशा असेल तर जर कुणाच्या पत्रिकेत राहूच्या दशेमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर एक नारळ घेऊन त्याची शेंडी पूर्ण काढावीत. नारळाला असणारा डोळा फोडून किंवा तोडून आतील पाणी पूर्ण काढावे. मग त्यात जवसाचे तेल भरावेत. त्यामध्ये थोडा गूळ घाला आणि हा नारळ जळत्या होळीत अर्पण करा. यामुळे राहूचा प्रभाव समाप्त होतो. भूत प्रेत बाधा, नजर दोष यापासून मुक्ती मिळवण्यासाठी. तर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती किंवा आत्म्यांचा वास असेल तर होळी पेटल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी घरी घेऊन यावेत आणि घरातील आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तो अग्नी ठेवून द्यावा आणि त्याच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तर तुमची अडचण दूर होईल. होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन यावीत आणि त्यात थोडीशी पिवळी मोहरी
साधी मोहरी आणि जाड मीठ घालून एका लाल कापडात बांधून ठेवावी. यामुळे भूत प्रेतबाधा नजरदोष यापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहेत. तर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय: घराबाहेर पिवळ्या किंवा लाल रंगाचे रांगोळी काढावीत. वास्तूमधील रंगाशी संबंधित उपायाचा अवलंब करून अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर केले जाऊ शकतात. तर अशा रंगांच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते अशी मान्यता आहेत. तर या चित्रामुळे कार्यक्षेत्रात फायदा होईल. घराच्या नैऋत्य दिशेला सहकुटुंब फोटो किंवा सूर्यफुलाचे चित्र लावावे. होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सूर्यदेवाचे चित्र लावू शकता. उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. हे चित्र लावताना तुम्हाला दिशेची विशेष काळजी घ्यावी लागेल. तर वास्तूनुसार ऑफिस किंवा दुकानात उगवत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेलाच लावावे. असे केल्याने कुटुंबातील कलह दूर होतात असे मानले जाते. याशिवाय प्रत्येकाचे एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आपुलकीही वाढते. तसेच शत्रूची वाईट नजर दूर होते आणि देवाच्या कृपेने त्यांचा आपोआप पराभव होतो. राधाकृष्ण आणि गणपतीचा फोटो: तर वास्तुदोषामुळे पती पत्नीमध्ये सामंजस्य असतानाही अनेकदा वाद होतात. हे वाद दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावावेत. आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाच्या मूर्ती देखील स्थापित करू शकता. वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर विघ्नहर्ता श्री गणेशाचा फोटो किंवा मूर्ती लावावीत. श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.